पाहिजे, तेव्हा जिरेल तुझी. अहो काही काय बोलताय तुम्ही? मी वाटेल ते ऐकून घेणार नाही. तू गप ग, तू काय मला शिकवतेस? हा, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तू माझ्या मुलाला पळवून नेत असताना. तू ना तुझ्यासारखी मुलगी ना हीच भाषा. शांत राहा जरा. घरी नाही होत आपण दीदी, मंदिरामध्ये होत. मग याचं भान सगळ्यांनी ठेवावं ना. हा माणूस गर्दीचा फायदा घेऊन माझ्या मुलाला पळवून नेतोय, ते या मुलीच्या मदतीने. ते नाही दिसत आहे तुला? काही काय मी असं काही केलेलं नाही. अहो मी तर यांना कोणालाच नीट ओळखतही नाही. गर्दीत हरवलेल्या एका लहान मुलाला बघून ओढी जे केलं असतं ना, तेच मी केलं. आणि या बाळानेच सांगितलं की हे त्याचे बाबा आहेत, म्हणून मी त्याला फक्त त्याच्या बाबांकडे सोबत होते. या सांगत तसं काहीच केलेलं नाही हो मी, खरंच. आणि गर्दीत हरवलेला मुलगा सापडला म्हणून आनंदी व्हायचं सोडून या रागवतात कशाला? आणि माझ्यावर का आरोप करतायत? मी 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 खरंच काही केलेलं नाहीये. बघा तुम्ही शांत व्हा. मला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाहीये. माहिती आहे म्हणजे? तू ओळखतोस हिला? आणि अरे सख्या बहिणीपेक्षा तुला हिच्यावर जास्त विश्वास आहे? दादांत खोटं बोलतीये ही. मी बघितलंय हिला श्रेयसला आशुतोषकडे सोपवताना. आणि मी जर वेळेत आले नसते ना तर हे दोघे श्रेयसला घेऊन पसार झाले असते. दीदी यांच्यामुळे श्रेयस सापडलाय आपल्याला. त्यांचे आभार मानायचे सोडून तू हे वाटेल ते आरोप करतेस त्यांच्यावर. हो, या श्रेयसला माझ्याकडे घेऊन आल्या आणि मी यांना ओळखत सुद्धा नाही. आणि मुळात म्हणजे मी श्रेयसला का पळवून घेऊन जाईल? अगं बाप आहे मी त्याचा, अगं हक्क आहे माझा त्याच्यावरती. आणि ते उगाच आरोप करू नकोस तू. बरोबर आहे त्याचं. आणि आशुतोषला मी बोलावलं इथे श्रेयस आणि त्याची भेट घालून देण्यासाठी. समीर नाही थांब जरा. तो हरवला ही चूक माझी. आम्ही दोघं शोधायचा प्रयत्न करत होतो त्याला. यांना सापडला म्हणून त्या घेऊन आल्या फक्त. आता हे दोघे पकडले गेलेत म्हणून काही कारण देऊ नकोस तू. अगे बाजूला सरक ना, मला जायचंय. नाही जा, पण ते आजींचे पैसे देऊन जा. कसले पैसे? अगं फसवते बाई. कोण कोणाला फसवतंय ना ते आत्ताच कळेल. बरी सापडलीस. आता नाही सगळ्यांसमोर माझ्या पायावर नाक घासायला लावलं तर नावाची नीलांबरी नाही, नीलांबरी. अरे मी श्रेयसला भेटू देत नाही ना आशुतोषला, म्हणून करतोय तो हे सगळं. आणि ही मुलगी नक्कीच मुलं पळवणारी टोळी चालवत असणार, म्हणून ह्याने कॉन्ट्रॅक्ट दिलाय तिला. अहो अगदी बरोबर बोलली दिदे तू. 100% खरं. या अशा पोरी ना वाकड्या वळणाच्याच असतात. आणि हिला तर मी ओळखते ना चांगलंच. अहो परवा भाजी मार्केटात भेटली होती. एका बाईला, म्हाताऱ्या बाईला लुबाडत होती, फसवत होती. ती बिचारी गरीब हो फसवत होती हो. अख्खं पब्लिक हिला मारायला आलं होतं. शेवटी मी मध्यस्थी केली आणि हिला सोडवलं. अहो काही काय बोलताय तुम्ही? काही काय बोलती? हिच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. त्या दिवशी सुद्धा असंच करत होती. मी 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 नाही बाई. अगं पैशांसाठी ही असली पाप करतेस. त्या दिवशी त्या बाईला फसवत होती आणि आता
माझ्या लेकराला घेऊन चालली होतीस, लाज वाटत नाही तुला? पैशांसाठी एवढी एवढी पाप करशील तू? अहो किती खोटं बोलताय तुम्ही. निदान देवाच्या दारात तरी खोटं बोलू नका. मी खोटं बोलते? हा, त्या दिवशी तुला सोडलं होतं, पण आता नाही सोडणार मी. आई, काय आई? आई हो आई. तुला काय करायचंय का? हा? आई बी, आई तुला वाटतंय तसं काही नाहीये. तुला काय माहित त्या दिवशी हिने काय हो केलं? म्हणते तसं काही झालेलं नाही. असंच झालेलं आहे. ही अत्यंत साध्या आणि सरळ मार्गी आहे त्या. काही साधी बिधी नाहीये ती, आशुतोषची एजंट आहे ती. बस. मी सांगतोय ना, मी ओळखतो यांना. तुम्हाला वाटतंय तशा या बिलकुल नाही आहेत. आणि तुम्हाला यांचे आभार मानायचे नसतील तर निदान हे असं वाटेल ते बोलू तरी नका त्यांना. आशुतोष आणि श्रेयसला ओळखतही नाही त्या. मग त्यांचा काय स्वार्थ असणार आहे हे असलं काहीतरी करण्यात? इतरांवर आरोप करायच्या आधी सत्य परिस्थिती काय आहे ना ते समजून घ्या आधी. खरं काय घडलंय ना हे पडताळून बघा. ठीक आहे, तुम्हाला नाही पटत आहे ना, तुम्हाला विश्वास नाही ना मी काय सांगतोय याच्यावर, आपण एक काम करू, आपण श्रेयसला विचारू. कशाला? नाही नाही, विचारू ना, विचारू त्याला. श्रेयस, सांग बाळा खरं काय झालं ते. मी हरवलो होतो वर्दीत. मी 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 खूप घाबरलो होतो आणि रडायला लागलो. मामा मला कुठेच दिसेना. इतक्यात ही ताई आली आणि ती मला म्हणाली आपण शोधूया तुझ्या मामाला. तितक्यात मला बाबा दिसले. मग मी ताईला सांगितलं की ते माझे बाबा आहेत. तिनेच मला यांच्याकडे आणलं. आई मला कधीच बाबांना भेटू देत नाही, नेहमी ओरडते. झालं क्लिअर झालंय आता सगळं. जरा शांतपणे विचार केला असतास ना तर हा सगळा तमाशा झाला नसता. संक्रांतीच्या दिवशी काय ह्या दोन बायका नुसता फुकटचा तमाशा लावलाय. नाहीतर काय फुकट टाइमपास केला. चला का आई, मी श्रेयसला घेऊन घरी जाते. अगं आरती, झाला तेवढा तमाशा पुरे. किती आहे बघ. तू गप्प बस. सलील चल माझ्या बरोबर. चल रे सलील, चल. चल तू. आशुतोष, मला खरंच वाटलं नव्हतं हे असं काहीतरी होईल. श्रेयसची आणि तुझी भेट घडवून आणायची होती. समीर यार, प्रयत्न केलास रे, माझं नशीबच फुटके. जाऊ दे. वा, असं बोलू नकोस. हॅलो हॅलो, माईक चेक, माईक चेक. सर्व गणेश भक्तांनी कृपया इकडे लक्ष द्या. आपण आज योजल्याप्रमाणे महाआरतीचा मान जाहीर होतोय. बाप्पाला प्रिय ठरलेल्या 2 भक्तांची नावे या चिठ्ठ्यांमधून 2 लहान मुलांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांनी कृपया सभा मंडपात येण्याची कृपा करावी. चला लवकर, घाई करा. माझ्यामुळे हे सगळं घडलंय. त्यांची माफी मागायला हवी. अहो
एक मिनिट मला जाऊ दे. एक मिनिट मला सॉरी. अरे नमस्कार मामी. अनिश, तू पण आली आहेस का? म्हणजे तू तर पाहिजेस. तू रेग्युलर आहेस ना या देवळातली. तुझ्याशिवाय प्रोग्रामला शोभा कशी येणार ना. अरे नमस्कार मामा. वंस, बाजूला अहो बघा ना. आणि जे ठरवतो ना ते तो घडवून आणतो. बाय हुक और बाय क्रूक. अरे हा तोच आहे रिक्षा स्टँडवर यांना त्रास देणारा. हा इकडे यांच्या मागे मागे तर आलं नसेल ना. लक्ष ठेवायला हवं. गुरुजी आले. थोडं साईडला सरका. या गुरुजी बाजूला या बाजूला. हा या. ये बाळा इकडे. एक चिठ्ठी काढायची आहे तुला. जा पर. ये बाळा. समीर देशमाने. तुम्ही एकत्र? नाही अजिबात नाही. दुसरी चिठ्ठी बघूया. अर्पिता पुरोहित.
या दोघांना आज आरतीचा मान मिळालेला आहे. चला आरती करूया. चल तू पुढे हो, पुढे हो. मी मस्तच. बाई ग, तुझ्या खोट्या वागण्याची देवालाही भूल पडली. अपशकुनी असूनही इतका मोठा मान. कलियुग आहे बाई, कलियुग. बरं अर्पिता जा. तुला कोण काय बोलतंय तिकडे लक्ष देऊ नकोस. अगं साक्षात बाप्पानी तुझी निवड केली आहे. हा चल. थँक्यू तशी बोलायस. थँक्यू. अर्पिता पुरोहित. समीर देशमाने. चला आता आरती करून घेऊया. गुरुजी, मी काय म्हणते, मी याची आईच आहे. तुम्ही ओळखता ना मला. हा. आणि आरती याने केली काय आणि मी केली काय सारखंच आहे की. हा. शिवाय आईशिवाय दुसरं मोठं कोण. द्या मला आरती द्या, मी करते. अहो नाही ताई, आपला निर्णय नाहीच आहे हा. निवड गणपती बाप्पाने केली आहे. त्यात बदल करणं म्हणजे बाप्पाच्या इच्छेचा अवमान आहे. ज्याचं नाव आलंय त्यानंच आरती करायची. अर्पिता, समीर या इकडे पुढे आरतीला. घ्या आरती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची.
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती जय देव अलिंगतांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अनंजन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्वांना आरती द्या आणि आता तुम्ही प्रसाद वाटा. थँक्यू. अगं अर्पिता, अगं भाग्यवान आहेस तू, म्हणून या महाआरतीचा मान तुला मिळाला. मोठा तीर नाही मारलाय तिने, चुकून तिच्या नावाची चिठ्ठी आली, त्यात काय एवढं मोठं कौतुक. चला सगळ्यांनी घरी, चल ग चला. निकी चल. दी मी चल. नचिकेत चल.